यवतमाळ व नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या घाटंजी तालुक्यात होत असलेल्या चिमटा प्रकल्प बुडीत क्षेत्रात 95 गावे जात असून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी व घाटंजी तालुक्यातील 24 गावे जात आहे। मराठवाड्यातील 26 गावे बुडीत क्षेत्रात जात असल्याने निम्न पैनगंगा धरण विरोधी विदर्भ मराठवाडा संघर्ष समितीच्या वतीने 28 नोव्हेंबर पासून 50 गावात साखळी उपोषण धरणाविरोधी संघर्ष कृती समितीच्या वतीने सुरू करण्यात आले होते। 4 डिसेंबर रोजी कापेश्वर येथील पैनगंगा नदीत जलसमाधीचा इशारा प्रशासनाला दिला होता। निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते। यावेळी परिसरातील अनेक शेतकरी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जलसमाधी आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। विदर्भ न्यूज ब्युरो, यवतमाळ।